स्नान करती गंगा जळे, मळ करती देहा वेगळे, अविद्या मळते साक्षाळे, ज्ञान जळे करुणिया. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगन सदृशम तत्वमस्यादिलक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. प्रारंभी त्या सद्गुरु सर्वेश्वराला त्या दिगंबर प्रभूला त्या ठिकाणी प्रथमतः वंदन करून या निजात्मबोध ग्रंथाच्या व्यासपीठावरती विराजमान असलेल्या महान विभूती संत महात्म्यांच्या चरणावरती 1008 महंत श्री गोपाळगिरीजी बापू, माहूरगडाचे मुख्य पुजारी वासुदेव भारतीजी महाराज, डोंगरगाव संस्थानचे महंत कैलासगिरीजी बापू आणि त्यांच्यासोबत सर्व संत महंत सर्वांच्या चरणावरती शिरसाष्टांग वंदन करून आज या निजात्मबोध ग्रंथाच्या निमित्ताने, ज्ञानचर्चेच्या निमित्ताने आयोजित असलेल्या या निजात्मबोधाचा कार्यक्रम महंत श्री आनंदबन महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चांदू महाराज आसदवन यांच्या या आयोजनामध्ये सुंदर अशा पद्धतीने हा कार्यक्रम चालत आहे. 15 मिनिटाच्या वेळेतला 10 मिनिटाचा वेळ आपल्याकडे शिल्लक आहे. महाराज सांगतात, कवी करता का गंगेचं स्नान करायला लोक जातात, पण गेल्याच्या नंतर ते देहाचा मळ त्या ठिकाणी विसर्जित करतात, देहाचा मळ आपल्यापासून वेगळा करतात. पण अंतराला लागलेला, जीवात्म्याला लागलेला अज्ञान दशेचा मळ, मायेचा मळ, अविद्येचा मळ जो आहे तो क्षालन करण्यासाठी गंगा त्या ठिकाणी पुरेशी नाही. गंगा मनुष्य देहानं झालेल्या पापांची निवृत्ती करते, पण मनुष्याच्या अंतकरणातून जाणून बुजून केलेल्या पापांची निवृत्ती ही गंगा कधीही करू शकत नाही. त्याच्यासाठी ज्ञानदृष्टी, सद्गुरूंचा त्या ठिकाणी जीवावरती परोपकार, सद्गुरूंचा उद्बोध, सद्गुरूंचा प्रबोध आणि त्यानंतर ज्ञानाची गंगा त्या ठिकाणी त्याला प्राप्त करावी लागते, जेणेकरून जीव हा शुद्ध करता येईल. लोक बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करतात या देहाला शुद्ध करण्यासाठी, पण जीवाला शुद्ध करण्यासाठी ज्ञानाची जी गंगा पाहिजे ती गंगा कशी मिळवतील याच्याबद्दल त्या ठिकाणी कवी महाराज बोलत होते. इंद्रिय विषय निग्रह होय, हे स्मरण नाही जीवे भावे, देवता जुनिया बसावे, तिचे कांत सेवन. महाराज म्हणतात इंद्रियाचा निग्रह करावा लागतो. दश इंद्रियाचा निग्रह केल्याच्या नंतर मनुष्याला मन नावाचा 11वा हातामध्ये येतं महाराज. आणि या सगळ्या इंद्रियांचा राजा मन आहे. तो मनुष्याला सतत कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्या ठिकाणी भ्रमित करण्याचा, भुलवण्याचा, इकडे तिकडे नेण्याचा प्रयत्न करतो. आणि मन जोपर्यंत मनुष्याच्या अधीन येत नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत. म्हणून त्या ठिकाणी खूपशा संतांनी सांगितलं, आधी मन करा आपल्या हातामध्ये घ्या आणि नंतर बाकीच्या पूजा करायला बसा. माणसं सगळ्या गोष्टी साधन सामुग्री जमा करतात, पण मन तोपर्यंत त्या ठिकाणी आपल्या अधीन करून घेत नाही, जेणेकरून त्यांची पूजा साध्य होत नाही, फलित होत नाही. आणि इंद्रियांचा निग्रह केल्याच्या नंतर मन ताब्यात येतं. 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, दश इंद्रियांचं दमन मनुष्याला करावं लागतं. दश इंद्रियांवरती नियंत्रण मिळवल्याच्या नंतर मन नावाचा एक त्या ठिकाणी तो त्याचा राजा. मनाजी पाटील फार हुशार, गाडी हाकितो काढून जोर, कधी खड्ड्यात जायची, इथं नाही थांबायची, गाडी चालली देहाची. सुंदर अशा पद्धतीचं पद आहे बापूंचं. महाराज म्हणतात हे मन नावाचं त्या ठिकाणी फार कठीण आहे, त्याचा निग्रह करावा लागतो. बाकीच्या गोष्टी मनुष्य करतात, पण या मनाचा, या इंद्रियांचा निग्रह त्या ठिकाणी करता येत नाही. आणि इंद्रियांचा निग्रह करण्यासाठी, मनावरती ताबा मिळवण्यासाठी अगोदर अंतकरणामधला द्वैत नावाचं त्यागावं लागतं. मी एक आहे आणि परका दुसरा आहे, त्या ठिकाणी वेगळे वेगळे आहोत, किंवा मी वेगळा आहे आणि माझा देव वेगळा आहे, ही भावना जोपर्यंत आहे तोपर्यंत मनाचा निग्रह होत नाही, इंद्रियांचा निग्रह होत नाही. त्याच्यासाठी अगोदर द्वैताचा त्याग करावा लागतो. आणि द्वैताचा त्याग करायचा असेल तो सहजासहजी तुम्हाला आम्हाला जमत नाही. जीवाला अद्वैत करायचा असेल तर त्या अद्वैताचं दर्शन घडून देणारे आमचे दार्शनिक त्या ठिकाणी साधू आणि संत आहेत. साधू संतांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर ते द्वैत नावाची वस्तू संपवतात. द्वैत संपल्याच्या नंतर दुजा ठाव समूळ पुसला,
उरलो माझा मी एकला, संगे नाही कोणी मजला, मजला मी नित्य पाहतो. एकांताला बसावं आणि द्वैत नावाचं त्या ठिकाणी पुसावं, अशा पद्धतीचं कवी महाराज सांगायला लागले. महाराज जोरा व्याधी मृत्यूयादी हासी, मातृ पितृ भय नेमिलासी, याची सुख दुखासी न विचारी हे स्नान. गंगा स्नान केल्याच्या नंतर शरीराची शुद्धी होते, हे नक्की आहे, हे खरं आहे. पण हे सगळं करत असताना या देहाला काही अवस्था सांगितल्यात. जन्म, जरा, व्याधी आणि मृत्यू, ह्या 4 अवस्था मनुष्याला कायम स्वरूपी असतात. जन्म झाल्याच्या नंतर ही काया कायम स्वरूपी जशाला तशी राहत नाही. 5 वर्षाच्या लेकराची काया 50व्या वर्षी जीर्ण होते, त्याची कातडे लोंबायला लागतात. आणि 50 वर्षाचं 70-80 वर्षाला 90 वर्षाला पूर्ण लुजगुळ होऊन जातं. का? कारण त्याचं कातडं त्या ठिकाणी क्षीण झालेलं असतं, शरीरातलं देहातलं चैतन्य संपत यायला लागलेलं असतं आणि तो उत्तरार्धामध्ये जाऊन पोहोचतो. त्याच्यामुळे हे गंगेचे स्नान ह्याविषयी त्या ठिकाणी मनुष्याला पूर्णत्व देऊ शकत नाहीत. त्याच्यासाठी ज्ञान पाहिजे. ज्ञानासाठी मनुष्याला अष्टांग योग मार्ग सांगितलेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा, समाधी आणि प्रत्याहार. मग ही शरीराची त्या ठिकाणी काया कायम स्वरूपी व्याधींपासून मुक्तता हवी असेल, जरेपासून मुक्तता हवी असेल आणि मृत्यू मुक्त करू शकत नाही, पण मृत्यूच्या भयापासून मनुष्याला जर त्या ठिकाणी मुक्ती हवी असेल तर त्याच्यासाठी याला अष्टांग योग मार्ग सांगितलेले आहेत. याला नियमांनी वागावं लागतं. प्राणायाम याला करावा लागतो. प्राणायाम केलं तर शरीराची शुद्धी असते, देहाची शुद्धी असते. जरा आणि व्याधी याला त्या ठिकाणी सतावत नाहीत. त्यानंतर आसन आणि त्या ठिकाणी ध्यान धारणा ही मनुष्याला जीवाला उच्च कोटीपर्यंत नेऊन पोहोचवतात. आणि ह्या वस्तू सगळ्या जाणत्या करायच्या असतील तर गुरु महाराजांपाशी जाऊन शिकता येतात. गुरु महाराज ते आपल्याला देतात. आम्ही गुरु महाराजांपाशी जातो, व्यवहारिक गोष्टींचं ज्ञान गुरु महाराजांना आम्ही विचारतो. महाराज, या वर्षी आम्हाला शेती घ्यायची होती, काम करता करता अडचणी यायल्या, थोडासा आशीर्वाद आम्हाला द्या. आमच्या पोराच्या लग्नाचं बळ येईन झालं, थोडस बळ येते का थोडस पहा. कुठंतरी आम्हाला शेजाऱ्यानं काहीतरी चटूक केलं, कुणीतरी करणी केली, या जीवाला काहीतरी सुखच भेटणं झालं, देहाला सुख भेटणं झालं, याचं काहीतरी आम्हाला सांगा. मग क्षणिक सुखाच्या नश्वर वस्तूंची विचारणा तुम्ही गुरूंपाशी जाऊन करता, त्याच्यामुळे जीवाचा उद्धार होत नाही. तसंच गंगेचं स्नान केल्याच्या नंतर या देहाची शुद्धी होते, इंद्रियांची शुद्धी होते. पण देह आणि इंद्रियाच्या माध्यमातून जीवानं केलेल्या पापांची शुद्धी गंगेच्या स्नानानं होत नाही. ती करायची असेल तर गुरु महाराजांनी सांगितल्या पद्धतीने ज्ञानदृष्टी मनुष्याला प्राप्त करणं गरजेचं आहे म्हणतात. पापाचे मंदिर हे देही, धातुबद्ध रोग उपजती पाही, जो देही विकाराचे वेगळा राही, हेची स्नान तयाचे. हा देह पापाचं मंदिर आहे म्हणले. आणि बरोबर आहे. महाराजांनी आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही चिंता करत असाल तर चिंतेतनं माणसाला एक चिंता रोग लागतो. आणि चिंता रोग लागल्याच्या नंतर तर कुठं ना कुठं सतत विचलित असतो. विचलित असलेला माणूस नामस्मरणाच्या दिशेनं जाऊ शकत नाही. आणि जो नामस्मरणाला लागत नाही त्याच्या हातनं कुठंतरी पाप घडण्याची शक्यता असते. मग ही पापाची आहे वस्तू. हे देह पापाचं मंदिर आहे, याच्यातनं पाप घडण्याची शक्यता आहे. मग हे पापांपासून याला वेगळं करायचं असलं, हे धातू बद्ध रोग अशा पद्धतीचं हे शरीर आहे. आणि हे मनुष्याला साधनेतनं जाऊ देत नाही, साधनेपर्यंत पोहोचू देत नाही. व्यवस्थित पद्धतीची याची साधना याला करता येत नाही. याला पापाकडे नेण्याचं काम हे शरीर करतं. नेमकंच ऐकायला बसला, 5ही मिनिट झाले नाही आणि 5च मिनिटामध्ये याला कुठंतरी जांभळी यायला लागते. हे एक श्रवण भक्ती मधलं सगळ्यात मोठं पाप आहे का याचं चित्त त्या ठिकाणी स्थिर नाही, याचं चित्त प्रसन्न नाही. जोपर्यंत चित्त आणि मन एकाग्र करून प्रसन्नतेने तो श्रवण करत नाही तोपर्यंत याला जांभळ्या येतात, याला आंगमोड्या येतात, याच्या गुडघ्यामध्ये हातपायामध्ये सांधे दुखायला लागतात, पाठ याला थाट पद्धतीने बसू देत नाही, याला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ढेकरं यायला लागतात. काहीच नाही आलं तर याचं लक्ष दुसऱ्याच्या वेशभूषेवरती जातं. यानं अलंकार घातले, त्यानं कपडे चांगले घातले, यानं मोबाईल चांगला घेतला, त्यानं घडी चांगली आणली, त्यानं गाडी चांगली आणली, याच्या घरी मी गेलो होतो, याचा बंगला चांगला आहे. हे सतत कुठं ना कुठं मनाला विचार सतावत राहतात.
आणि हे विचार ज्यानं त्यागले, या सगळ्यांपासून तो निरभ्र झाला, निसंग झाला आणि कुठलीच वस्तू त्याला त्या ठिकाणी सतावत नाही. त्याचं एक चित्त गुरु महाराजांच्या शब्दावरती ध्यान आहे. फक्त त्यालाच हे ज्ञानदृष्टीचं स्नान जमतं. बाकीच्यांनी फक्त गंगेचं स्नान करावं, ज्ञानाचं स्नान त्यांना जमत नाही. अशा पद्धतीचं महाराज सांगायला लागले. नवद्वार्यासती देही तेथे सदा वसती मळ पाही तेथे जयाची वासना नाही त्याची स्नान तयाचे. मुक्त स्नान ज्ञानाचं करा म्हणले. वेळ संपलेला आहे, शेवटची ओवी आहे. मुक्त स्नान ज्ञानाचं करा. गुरु महाराजांच्या नामस्मरणाच्या गंगेमध्ये प्रवाहित होऊन तुम्ही ज्ञान स्नान करा. आणि कसं करा? या शरीराला 9 दरवाजे आहेत. हे डोळे आहेत, हे नाक आहे, हे मुख आहे. याला 8 दिवस धुवू नका. तुम्ही पहा काय अवस्था आहे. हे शरीर आहे, याच्या प्रत्येक रोमारोमातनं स्वेद नावाचा घाम त्या ठिकाणी येतो. आणि मलमूत्राची द्वार आहेत. हे कान आहे, त्याच्यात मळ साठवला जातो. ही कुठलीच वस्तू मनुष्याची कामाची नाही. 9ला 9 दरवाजे त्या ठिकाणी काय आहे म्हणतात? हे घाणीचं साम्राज्य करणारे आहेत. याला आम्ही निरंतर स्वच्छ करत राहतो म्हणून चांगलं दिसतं, पण याला जर आम्ही स्वच्छ नाही केलं तर हे खराब होतं. याच्यातनं फक्त मळ निघतो. दशवद्वार आहे. हे ममत्व लावलेल्या लोकांनी, या मायेच्या लोकांनी आमचं बंद करून टाकलं आणि ममत्वापासून दूर करून गुरु महाराज या 10व्या द्वाराची खून सांगतात. आणि खून सांगल्याच्या नंतर त्या 10व्या द्वारातून फक्त ज्ञानाचं स्नान मनुष्याला करता येतं. गंगेसारखं पवित्र ज्ञान त्या 10व्या द्वाराची खून मनुष्याला कळल्याच्या नंतर प्राप्त होतं. आणि एकमेव सांगणारे ते गुरु महाराज आहेत. गुरु महाराजांच्या सानिध्यात जाऊन, संतांच्या सानिध्यात जाऊन निजात्म्याचा बोध तुम्ही करून घ्यावा. हेच या एकंदरीत कार्यक्रमाचं सार आहे आणि तेच निरंतर त्या ठिकाणी प्रति अमावस्येला चालू आहे. सुंदर पद्धतीने महाराजांनी देखील, आनंदबन महाराजांनी मार्गदर्शन देऊन चांदू महाराजांच्या हस्ते त्या ठिकाणी हे आयोजन करून घेतलं आणि सुंदर पद्धतीने ही कार्यक्रम आजच्या पद्धतीने उत्तरार्धामध्ये येऊन पोहोचला. झालेली सेवा 5 ओव्यांची होती. यथामती जशी जमली तशी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. यत्किंचित चुकलेला शब्द मी माझा परत घेतो. आणि हे सर्व जे आहे या गुरु महात्म्यांचं ज्ञानाचं सागर आहे. या सागरांमधनं थोडेसे मोती त्या ठिकाणी आपण काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. झालेली सेवा तुम्हा सर्व मायबापांच्या चरणावरती समर्पित आणि सुंदर पद्धतीने पुढील कार्यक्रमाचं नियोजन आयोजक त्या ठिकाणी सांगतील.